पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 30 जून. पहिले वाचन आमोस अध्याय 3 ओवी 1 ते 8, अध्याय 4 ओवी 11 ते 12. इस्राയേल वंशज हो, तुम्हाविरुद्ध म्हणजे जे सर्व कुळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्याविरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका. ते असे: भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला, म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन. पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघेजण एकमेकांबरोबर चालतील काय? पारद नसल्यात वनात सिंह गर्जना करतो काय? काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय? पाशच मांडला नसल्यास पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जमिनीवरून वर उडेल काय? नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरावयाचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय? प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. सिंहाने गर्जना केली आहे, त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे, संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहावेल? देवाने सदोम आणि गमोरा यांचा नाश केला तसा तुमच्यातला काही जणांचा नाश केला आहे. तुम्ही अग्नीतून काढलेल्या कोलितासारखे झाला, तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. म्हणून हे इस्रायेला, मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन. म्हणून हे इस्रायेला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध राहा. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, तू मला आपल्या न्यायपथाने ने. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 8 ओवी 23 ते 27. मग येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा आणि समुद्र ह्यांस धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे आणि समुद्रही ह्याचे ऐकतात. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. ज्याचा आत्मा शक्तिशाली असतो त्याला कशाचीही भीती नसते. अल्पविश्वास माणसाला भित्रे व कमजोर बनवितो. ज्याचा विश्वास दृढ असतो त्याचा आत्मविश्वासही मजबूत असतो. तो येणाऱ्या कोणत्याही आपत्तींना तोंड देण्यास समर्थ असतो, कारण त्याचा विश्वास आणि आत्मविश्वास भरभक्कम असतात. आजच्या शुभवर्तमानात शिष्यांबरोबर स्वतः येशू बोटीमध्ये असूनही वादळाच्या आपत्तीमध्ये सर्व शिष्य घाबरतात आणि बुडण्याची भीती व्यक्त करतात. प्रभुजी, वाचवा, हे शिष्यांचे शब्द येशूवरील विश्वास व्यक्त करतात, तर आम्ही बुडालो हे शब्द अविश्वास व्यक्त करतात. येशू त्यांना हे सांगतो की मी तुमच्याबरोबर असताना सुद्धा तुम्ही इतके भित्रे कसे? तुमचा माझ्यावरील विश्वास कुठे गेला? ज्याने ही पृथ्वी, भूमंडळ, आकाश, समुद्र आणि वारा सर्व काही निर्माण केले, तो निर्माता व अधिपती तुमच्याबरोबर असूनसुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत का? आणि येशू वारा व समुद्र शांत करतो. हा अद्भुत अनुभव मात्र शिष्यांना आल्यानंतर त्यांचा त्याच्यावरील विश्वास मजबूत होतो. मानवी जीवनात सुद्धा वेगवेगळ्या संकटांची, समस्यांची, अडचणींची, गैरसमजाची वादळे येतात. तेव्हा आपण केवळ येशूवर विश्वास ठेवून त्याला फक्त प्रभुजी, वाचवा, हीच हाक मारावी, म्हणजे आपल्या जीवनातील वादळे अगदी शांत नि निवांत झाल्याशिवाय राहणार नाहीत.